न्यायदेवता न्याय करणारे संतोष भाईचं कुटुंब यांनी आनंदी सुखी कुटुंब उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं. त्यामुळे यांना तळतळाट हाय लागली त्या कुटुंबाची. न्यायदेवता न्याय करणारे 100%. त्यांना मी आधीच सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत. यांच्यावरती 302 आणि मोका दाखल करा. यांना अंडर ट्रायल यांचीच झालं हे आम्ही पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे. कारण ही खूप मोठी एक दहशत पसरवणारी, जातीवाद जातीय तेढ निर्माण करणारी, दंगली घडवून आणणारी ही प्रचंड मोठी धनंजय मुंडेची टोळी, ही टोळीचा नायनाट झाला पाहिजे. आणि हे मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी की याचा नायनाट करणं. माननीय न्यायालयानं आता त्यांना त्याला 7 दिवसाची कोठडी पण दिली. आता SIT CID पोलीस बांधव कसून तपास करणार आहे. कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोन केलेले आहेत एकमेकाला फोन केलेत, व्हिडिओ दाखवलेत, यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. यांना मजा लागली. ते लेकरू संतोष भैया वेदना सहन करत होतं, आरडत होतं, ओरडत होता, आपटून घेत असेल स्वतःला. यांना काही माया दया आली नाही हरामखोराला. यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली. हे 100% खरं आहे. आणि या खंडणीतल्या आरोपींनी सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला 100% वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत. खून करणाऱ्यांनी केले असणार आहेत. बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत. हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे. कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला अमुक आढळून नाही आलं, तमुक आढळून नाही आलं. याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग, या परळीला लागलेला डाग, ही गुंडाची धनंजय मुंडेची टोळी, त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ आली. यामुळे ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे. दादा, वाल्मिक कराड ह्याच्या समर्थनार्थ जे आहे ते लोक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि थोडा सौम्य लाठीचार्ज सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते. होऊ शकतं. धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी दहशतवादी 100%. हे धनंजय मुंडे पाठ याच्यासाठीच आला होता वाटतं. देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं. त्याची माणुसकी तिथं जिवंत नाही राहील. हा माणूस फक्त पैसे, जात फीत काय नको याला, जनता नको काय नको, पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला. क्रूर आहे हा, क्रूर आहे, एकदम क्रूर आहे. त्याला क्रूर नाव सुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला. कारण काय असतं, खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि खंडणीतला हा खून घडून आणणारा आहे. तो सामूहिक कटात आहे. आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण आहे, तो सरमाड, त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री आहे. त्यामुळं हा सुद्धा गुन्हेगार आहे. यांनी जर आता कोर्टापुढे जाते, आता तुम्हीच म्हणताय की तिथं लाठीचार्ज केलाय पोलिसांनी. आणखीन आपण ही ऐकलंय की त्यातला एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लागले, लाठीचार्ज करू नका, नाही तर आम्ही सहन केलं जाणार नाही. मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मगरुरी कुठपर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पाठ त्यासाठीच आलाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हे त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला. त्याची जात नाही, ओबीसी पण नाही, पोलीस नाही, फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय. आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं. त्याला जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या. त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब, याला थांबवा. एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळं. ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळं, त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही. कुणाच्या कटामध्ये जे आहे ते कराड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो SITने न्यायालयात केलाय. ते तर हायच हो, ते सरमाड का फारमाड हायच. ते तर आहे. त्याने मायात जमिनी त्यासाठी पडद्याच्या मागोवर राहून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नाही येणार. पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो, आरोपीच्या घरच्याला, आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला, ज्यांनी आरोपी सोडून द्या, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखलेत असं म्हणून आंदोलन केलं, यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ. येऊ मंत्री असून ह्यो जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं, त्याच्या जी दहशत पसरली ती जातीवादी टोळी, जातीय तेढ निर्माण करते. आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्याला. त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तेव्हा यांना एवढा माज आलाय. मुख्यमंत्री साहेब थांबवा,
लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नये. हे माजुरडे आहेत, माजलेले आहेत याची टोळी. मग यांचा माज उतरायला आम्हाला बी टाइम लागणार नाही. हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर धिंगाणा करणार असली, तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर, नसता आम्ही सहन करणार नाहीत, ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची? बीड कोर्टापुढं, न्यायालयापुढं कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी 144 लागू केल्यानं? कुठं गेलं? त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकते? आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते? त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही, देऊ नका. दादा, पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेलेत. आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला, मात्र मुद्दाम मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का? ते मला नाही माहित. आणि काय जवळ करायचं लायकीच आहेत का? दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती तेढ निर्माण करते. सामाजिक सलोखा यांना ठेवायचा नाही, शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी. हे असले काय कामाचे? एक खुनातला आरोपी, खंडणीतला आरोपी, त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी, सोडून द्या म्हणते, आंदोलन करते. ते असले काय जवळ करायचे? इथं डाग आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं. हे याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली. याचा सुद्धा खुनात हात आहे का? 100% आता शंका यायला लागली. पाठा जाऊन सांगतो. आता त्यांना सांगितलं असं नाही, तेव्हाच आंदोलन करायला लागले. बीडच्या माननीय न्यायालयासमोर, न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबलायला लागले, आपल्याच माध्यमातून कळालंय. आणि आपणच आता दाखवलंय की त्यातला एक जण कोण आहे, तो वकील का फकील कोण आहे, त्यो म्हणतोय जणू की पोलिस दादागिरी करायला लागले, आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही हे सहन करणार नाही. पोलिसाला पण धमकी. तू काय गेलता तिथं? काय तो तिथं SIT, CID, पोलीस बांधव येतं, न्यायालय येते, देईल ना न्याय? तू काय गेलता तिथं लोक घेऊन? धनंजय मुंडे सांगतोय याला दोषी धनंजय मुंडे, 100% धनंजय मुंडेच याला दोषी आहे, दुसरा कोणी नाही. यांना सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे. यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो, आज प्रथम त्यांचं नाव घेतलं. कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे. धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा. जर हे गोरगरीबावर अन्याय करायला लागले, आरडाओरडा करायला लागले आरोपीच्या बाजूने, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. फडणवीस साहेब आणि अजितदादाचं तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं. जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला, टोळीच्या जीव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला, सगळा सरकारला जर डाग लावणार असला, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. त्याला थांबवा. त्यांनी पाठा येऊन बहुतेक त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा. त्याचे लोक म्हणजे टोळी. त्याची जात नाही, त्याची जात ह्या पापात उतरतच नाही. पाप तू करणार, फेडायला त्यांना लावतो का? तूच फेड. याला सुट्टी नाही, यांना थांबवा. माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे. आमचं लेकरू गेलंय, आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भाईचा, कुटुंब उद्ध्वस्त केलं, सुखी जीवनाचं वाटोळ करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या टोळीनं. खुनं करताय, खंडाने मागताय. सोडू नका याला, एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही. यांना सगळ्यांना मोका लावून 302 लावून यांची अंडर ट्रायल चालवा. त्यातला एक बी सुटला नाही पाहिजे. यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार आहेत. दादा, SIT आणि पोलीस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की हत्येच्या दिवशी जे आहे ते वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. आम्ही वारंवार सांगतो की खंडणी मागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला. म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता, याने बसून कट रचला तो. त्यामुळे खून करणारापेक्षा खंडणी मागणारा, खंडणीतला आरोपी ह्यो सरमाळ, ह्यो खरा गुन्हेगार आहे. आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकारमधला मंत्री आहे, तो सुद्धा गुन्हेगार आहे. कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, सगळ्यात मोठा. कोर्टामध्ये असं देखील SITने दाखवलेलं आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे, हा कट रचून हत्याकांड केलेला आहे. हो, कटच रचलाय. यांनी कट रचला. याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे, माज आहे. याला पैसा लय लागतो. त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला, खंडणीसाठी, पैशासाठी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यापेक्षा मोठा आहे, मुख्य
खरा गुन्हेगार तो आहे. आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी, त्यांना 302 आणि मोका लावून यांचे अंडर ट्रायल चालवा. आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आहेत आतापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका. यांच्यावर सुद्धा यांना 6 आरोपी करा, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी, क्रूर कामं करणारी, क्रूर कर्म करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे. हे बघा, फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं. आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत. हे वाईट दिशेने चाललेत. यांना जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला. याला जातीयवाद करायची सवय आहे. आणि या जातीयवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय. सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार. याला रोखा. पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितलंय. त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा. आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही. मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा. आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या. न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आपण शांत राहा. आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या समाजावर विश्वास ठेवा. आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला. शांत राहा. यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे तर अडू द्या. यांना काय न्यायालयात जाऊन आरडायचंय किंवा न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृह मंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबणार नाही, त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे येऊ. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसारात माती काढली. यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं. तरी या धनंजय मुंड्याचा खून करून पोट भरलं नाही. बहुतेक याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय, याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय. आता जातीला बोलवितोय, आता ओबीसींना बोलवितोय. पाप तू करणार, ओबीसीला बोलवितो, जातीला बोलवितो. तुलाच फेडावं लागणार आहे. याच्या जातीचा काय संबंध नाही. तुला जातीचं देणं घेणं जर असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं. म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय. यांनी गुपचूप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा. माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत. मराठ्यांनी फक्त शांत राहा, बघू हे काय करते. याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय. नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का त्यांचा राजीनामा घेण्यासाठी? अरे 50 घे, गरज नाही आम्हाला. तू 50 घे, आम्ही नेमोजित तुला. तो कोण येते 50 होऊ दे, मंत्री काय फरक नाही पडत आम्हाला त्याचं. तू फक्त गैरवापर करून गोर गरिबाचे मुडदे पाडायचे धनंजय मुंडेंनी बंद करायचे. टोळी सक्रिय केली आंदोलनात, खून पाडले. आता वाचवायसाठी सुट्टी होय तुला? तू आमच्या नदी लागला, उगत नदी लागला तू धनंजय मुंडे. तुला सुट्टी नाही आता. तू उगत नदी लागला आमच्या. तू संतोष भाईचा खून करायलाच नको आता. आम्ही संतोष भाईला न्याय मागतो, तुम्ही आम्हाला जातीवाद समजायला लागले. न्याय मागायचा नाही, आरक्षणात न्याय मागायला लागलं, जातीवादी समजत आम्हाला. आता हे काय? आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते. मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते. खरा जातीवादी कोण? जातीय तेढ निर्माण करणारे कोण? फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण? आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडेचं आणि त्याच्या टोळीचं. कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला हे राज्यात आणि देशात कधीच झालं नाही. आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते किंवा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते. म्हणजे हे कोणत्या दिशेला घेऊन चाललेत, काय पायंडा पाडायला लागले, हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असतील. मी खरं सांगतो, आता डोळे उघडले असतील त्यांचे. त्यांना आता वाईट वाटत असेल की याला ओळख सापाला संभळेला आपण दूध पाजलं. हे होतं आपलं सरकार बदनाम करायला आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकायला लागलं. आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय.
आरोपीला सोडून द्या म्हणून. मग हे कलंक आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय, कलंक लावायला लागलाय. म्हणून याचा नीटोबा होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या जिल्ह्याची शांतता अबाधित राहिली पाहिजे. ह्यो जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता. धनंजय मुंडेंनी याची टोळी उठवली. जात नाही, जाते जगाय समान नाही याच्यात. पापी येऊ, याने पाप केलंय, याचं पाप झाकाला येऊ जात आणि ओबीसी मध्ये आणतोय. याला थांबवा आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी जे काही एकच आहेत 302 आणि मोकाला अंडर ट्रायल चालवा. खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे 6 आरोपी करा. चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे. याला सुट्टी होता कामा नाही. तुम्ही म्हणता आमका झालं तमका झालं आढळून नाही आला, आम्ही ते सहन करणार नाहीत. मग फक्त मराठ्यांना माझं आव्हान आहे, धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली, पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली, शांतता भंग करायला लागली, जाते तेढ निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी. आणि धनंजय मुंडे तर सांगितलंय शांतता ठेवू नका जिल्ह्यात. बहुतेक असं रात्री सांगितलं त्याने पाठवून, शांतता ठेवू नका, भंग करा, रस्त्यावर उतरा. कारण त्यांनी मागे बी फडणवीसांना ह्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबाला शिवाय दिल्या होत्या. एक क्लिप व्हायरल होती. ते आपलं काही वाकडं करू शकत नाहीत असं तसं बरंच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण. तसं तो आताही त्याने पाठवून सांगितलं वाटतं, आपलं कोणी वाकडं करत नाही, मी आहे सरकारमध्ये, तुम्ही नंगा नाच करा, नाचा, रस्ते रोखा. यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा, मराठ्यांनी शांत राहायचं. बघू आपण, जर यांना फडणवीसनी त्यांनी रोखलं नाही, अजितदादांनी रोखलं नाही, तर बघू काय करायचं. सध्या शांत राहा. दादा, तुम्ही या सर्व प्रकरणात पोलीस तपासावर समाधानी आहात का? हो, सध्या तरी आहे. पण चार्जशीट मध्ये सगळं आलं पाहिजे. आम्ही सुट्टी देणार नाही. दादा, आता सध्याची अशी परिस्थिती आहे की एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहे ते रस्त्यावरती झोपून आंदोलन करतात, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले. तुम्हाला सरळ सांगतो, हे कोणाचे समर्थक नाही, ते धनंजय मुंडेची टोळी. ही टोळी जी खून करून कमावलंय, जागा जमिनी हडपून कमेलय, ही काळी संपत्ती क्रूर कृत्य करून महिला छेड बलात्कार कर हे असे कमावलेले यांनी. आता हे झाकायचं तर कसं झाकायचं? करा आंदोलन, टोळी आडा, मी आहे तुमच्या मागं असं सांगितलंय त्यांनी. पाठ त्यासाठी आला होता वाटतं देव, शांतता भंग करायला. म्हणून हे त्याला करायचंच होतं, त्याला जातीय तेढ निर्माण करायचाच होता, जातीवाद करायचाच होता, त्याला दंगली करायच्याच होत्या. सरकार बघणार नाही, डोळे झाकून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बघू नये. या टोळीचा नायनाट करावा. आता तुम्हाला चॅलेंज दिले स्वतः गृह मंत्रालयाला की तुमचे 144 लागलेले असो नाही तर 45 लागलेले असो, आम्ही रस्त्यावर येऊन धिंगाणा करणार. हे चॅलेंज फडणवीस साहेबांना दिलंय. आता फडणवीस साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारावं आणि समूळ नायनाट करावा याचा टोळीचा. पुरे घरात ओढून बाहेर आणून ज्याला टाकावं, या ठेवू नका. एकही आरोपी सुटता कामा नाही. दादा, जी आहे ती चौकशी पूर्णपणे संपेपर्यंत जी आहे ते धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तुम्ही करणार का? मी काय म्हणतोय, मी त्याचं थोबाडवर नावच घेत नव्हतं, असं नाच काही जणी नावच घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली त्याच्यापासून मग मी याच्या मागे लागलो. ह्या धनंजय मुंडेचं नाही तर 26-25 दिवसात तोंडावर नाव सुद्धा नाही घेतलं. आम्ही कसल्या नाचक्याचं नाव नाही घेत. ज्यांना आया बहिणी कळत नाही, ज्यांना लोकांचे संसार उद्ध्वस्त करायला लागले. संतोष भाईचा सुखी संसार आनंदी चाललं होतं, सगळं कुटुंब हसत खेळत होतं. तोंडावरचं हसू उठविलं यांनी तोंडावरचं हसू उठविलं माझ्या संतोष भाईच्या कुटुंबाच्या. आनंदात कुटुंब चाललं होतं, आनंद उठविला, उद्ध्वस्त केलं कुटुंब. उन्हात घरं बांधलेले लेकर रडायला लागले, तो संतोष भाईचे रडायला लागले, टाव पडायला लागले. ह्या नालकपणामुळे, ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं, यांच्या पैशाच्या हवासापोटी यांनी खंडणी मागितली आणि त्या खंडणीतून खून केला. याच्यात सगळे पुरे गटले पाहिजेत, एक सोडता कामा नाहीत. यातला जर एक सोडला तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठ्यांना माझं हात जोडून आव्हान आहे, शांत बसा, यांना काय नंगा नाच करायचं करून दे. यांनी फडणवीस साहेबांना चॅलेंज केलेलं आहे, गृह मंत्रालयाला चॅलेंज केलंय, बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलंय, बीडच्या एसपीना चॅलेंज केलंय, कलेक्टर साहेबाला चॅलेंज केलंय की तुमची 144 जरी लागू असली तरी पाठ धनंजय मुंडेने आम्हाला येऊन सांगितलंय, टोळीला, सगळ्या गुंड टोळीला, की नंगा नाच करा, मी आहे तुमच्या मागं. म्हणून ते नाचायला लागलेत रस्त्यावर. नाचते ते, नाचे कुठून आणली ती, नाचते आणि आरोपीला सोडा म्हणते.
आरोपीची पाठराखण करता, तुम्ही आरोपीला सोडा म्हणता. हा, तुमचं बी कुणी असं झाल्यावर आता इथून पुढे लोक अशाच पद्धतीचं आंदोलन करणार येतात, आरोपीच्या बाजूने आरोपी सोडावा. एकही खंडणीतला आणि खुनातला आरोपी सुटता कामा नये. फडणवीस साहेबांना आमचा हात जोडून विनंती, तुमच्या शब्दावरती मराठा शांत आहे, आम्ही शांत बसणार नाही. मग नंतर एक जरी सुटला याच्यातला तरी पण. दादा, आता जी आहे ती परिस्थिती जी आहे ती आता वातावरण जे आहे ते बीडचं चिघळलेलं आहे. वातावरण अजूनही बिघडू शकतं. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे. नाही होणार, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. पोलिसांना नीट करणार सगळ्याला. फडणवीस साहेबाला धनंजय मुंडेंनी तिथून येऊन चॅलेंज केलंय की मी चाललो परळीला, आता दंगा लावतो, जाती जाती तीड निर्माण करतो. की सांगून आला तेव्हा तर पाठ इकडे गेलाय तो. त्याच्यासाठीच इकडे पाठ गेलता गावात परळी. हा, गुंडाची टोळी पाठवतो का? काही होणार नाही, सगळं वठणीला आणणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.